हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 5वी विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी विषयाचे नेक्स्ट कविता शिकणार आहोत. ही कविता एका प्राण्यावर आहे. हा प्राणी कोणता? ओळखलाच असेल. हा आहे बेडूक. हा कसा ओरडतो बरं? हा ओरडतो डराव डराव. म्हणूनच या कवितेचं नावसुद्धा आहे डराव डराव. ही कविता पावसाळा आल्यानंतर बेडूक याचे आगमन होते आणि त्यांचा जो आवाज सर्वत्र पसरतो त्यावर आधारित आहे. सर्वप्रथम आपण कविता वाचून घेऊया. ही कविता लिहिलेली आहे ग.ह. पाटील यांनी. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठीने आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाटा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव. विद्यार्थ्यांनो, या कवितेमध्ये जी मुलगी दिसत आहे ती त्या बेडकाला सांगत आहे की तुझा जो उगाच ओरडतोय तू डराव 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 डराव, या आवाजाने मला खूप त्रास होतोय, इरिटेट होते ना सतत डराव डराव असा आवाज येऊ लागला तर. विद्यार्थ्यांनो, आपल्याला कोकिळेचा आवाज आवडतो, पक्ष्यांचा आवाज आवडतो, पण कावळ्याचा आवडतो का रे आवाज जास्त? नाही ना. तसंच हा बेडूकसुद्धा काहीतरी कर्कश आवाजामध्ये डराव डराव असा आवाज सतत करत असतो. मग हा आवाज का म्हणून करत आहे असं ती विचारत आहे की का ओरडता उगाच, काही कारण नाही का ओरडण्यासाठी, असं तिचं म्हणणं आहे. कालपर्यंत पत्ता नव्हता, म्हणजे जोपर्यंत पाऊस नव्हता तोपर्यंत बेडूक दिसत होते का? नाही. मग अचानक तुम्ही कुठून आला आहात? तुमचं काय काम आहे इथं? ती विचारत आहे की अचानक तुमचं आगमन तरी कसं झालेलं आहे. विद्यार्थ्यांनो, पावसाळा आला की पावसाबरोबर अनेक बेडूक हे आपल्या इथे सर्वत्र दिसत असतात. आपल्या सिटीमध्ये दिसले नाही तरी आपण बागेत वगैरे जातो, तिथं मात्र आपल्याला बेडूक दिसतात. हे बेडूक या कवितेमधले एक विशिष्ट प्राणी असं त्याच्यावर आधारित दिलेलं आहे. आता ती म्हणत आहे धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. एवढा पाऊस झालेला आहे की सगळीकडं जी तलाव होती ती तुडुंब भरलेले आहेत, म्हणजे काठापर्यंत भरलेले आहे, त्याच्यात पाणी भरपूर साचलं आहे आणि त्यांचं जे आवाज आहे डराव डराव करण्याचा ते सुरू झालेलं आहे. सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव, की आपण त्या पाण्यामध्ये छोटे छोटे कागदाचे नाव तयार करून सोडतो. आमची नाव सोडण्याची तयारी झालेली आहे आणि काय तुम्ही आमच्या शेजारी येऊन डराव 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 असा आवाज करत आहे, अशी ती मुलगी म्हणत आहे. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी, म्हणजे बेडकाचे डोळे कसे असतात, मोठे मोठे ना, त्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी एवढं ध्यान लावून काय बघतायत, एवढं असं लक्ष देऊन काय बघत आहेत, असं ती विचित्र आहे. आणि ते किती विचित्र दिसत आहेत. ती म्हणत आहे ना विचित्र तुमचे दिसते राव, की डोळे हे त्याचे फार विचित्र दिसतात आपल्याला, मोठे मोठे, आणि असं सतत डराव डराव असं ओरडण्याचं ती परत कारण विचारत आहे. ती म्हणत आहे सांगा तुमच्या मनात काय, की तुम्ही एवढं ओरडताय, तुमच्या मनात तरी काय आहे सांगा तरी. आणि ती काय म्हणत आहे माहिती आहे का, ही घ्या छत्री ही घ्या नाव. ही नावसुद्धा घ्या आणि ही छत्रीसुद्धा घ्या, पण तुम्ही इथून जा, आम्हाला तुमचा तो आवाज आहे ना तो त्रास देतोय, त्यामुळं तुम्ही इथून जा म्हणत आहे.
जा गाठा जा आपुला गाव, म्हणजे तुमचं कोणतं गाव असेल तिथं तुम्ही इथून निघून जा. मला तुमचा ते डराव आवाज ऐकूशी वाटत नाही आहे. आणि ती म्हणते थांबवा आता तुमचा तो डराव आवाज, तो कर्कश आवाज. त्या कवयित्रीला किंवा त्या मुलीला तो आवाज आवडत नाही आहे. विद्यार्थ्यांनो, बेडूक हा प्राणी निसर्गामध्ये सुद्धा विशिष्ट आहे. आपण फूड चेन शिकतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं आहे बघा, प्रत्येक फूड चेनमध्ये त्या प्राण्यांची, वनस्पतींची, पक्ष्यांची खूप गरज आहे. पण त्यांना त्यांच्या निसर्गाने बनवलेल्या आकाराने किंवा त्यांना दिलेला आवाज हा त्या प्राण्यांना सायंटिफिक आपण विचार करायला गेलो तर खूप गरजेचा आहे. पण सगळ्याच पक्ष्यांचा आवाज गोड असेल किंवा सगळ्याच प्राण्यांचा आवाज गोड असेल असं होईल का? नाही. असाच हा डराव करणारा प्राणी या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, आवडली का ही कविता? मग एकदा म्हणून घ्या बरं. ही कविता चाल लावून म्हणायची आहे आणि आपल्या वर्गपाठ वहीत ही कविता लिहून ठेवायची आहे. विद्यार्थ्यांनो, ही कविता लिहायची आहे कारण की आपल्याला माहीत आहे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कवितासुद्धा महत्त्वाची आहे. तर नक्कीच तुम्ही लिहून ठेवा ही कविता. ओके, थँक्यू.